गजर माऊलीचा गजर माऊलीचा घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ए पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रदान कथे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ज्ञानेशांच्या ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आवाज दे ना थोडासा दादा मेनावच कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्य किती दिवस जगला त्यापेक्षा कसा जगला हा सिद्धांत देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अगदी गोड असं वातावरण आहे ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व मायबाप वैष्णव वारकरी मंडळी विको द्या थोडासा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते। आजचा सप्ताहाचा 4था दिवस आहे। ज्या मंडपामध्ये तुम्ही बसलात हा काही सामान्य मंडप नाही हा धर्म जागराचा धर्म मंडप आहे आणि इथं येण्यासाठी अहो भाग्य लागतं अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय महापर्वकाळ चालू आहे प्रयागराज मध्ये महाकुंभ चालू आहे महाराष्ट्रभर शिवरात्री निमित्त सर्व शिव भक्तांनी
आणि योगायोग बघा तुम्ही, शिवरात्र शिवजयंती आणि तिकडं महाकुंभ चालू आहे. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेम्याच्या रती जन गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. फार भाग्यवान आहात तुम्ही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पूर्वीचा काळ थोडासा वेगळा होता. म्हटले कीर्तनकार MH 65, म्हटले ऐकणारे म्हटले MH 70. आता तसं राहिलं नाही. तरुण पिढी वारकरी संप्रदायामध्ये आली आणि फार मोठा बदल झाला. धर्मामध्ये तरुण पिढी आली आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरं सांगू सज्जन हो, तारुण्यामध्ये परमार्थ हा जास्त शोभत असतो बर का. जसं तारुण्यामध्येच बाशिंग बांधलेलं हे जास्त शोभत असतं. आता तसे योग येत नाही. आता तसे योग येत नाहीत. आम्ही आळंदीमध्ये राहतो. फार मोठे मंगल कार्यालय त्या ठिकाणी आहे. अनेक लग्न लागतात त्या ठिकाणी. कधी काळी जर नवरदेव म्हणजे पाहण्याची वेळ आली, लक्षात आलं हा नवरदेव आहे, असं वाटतं हा नवरदेवाचा बाप आहे की काय. अवघड गोष्ट आहे. व पाहण्यामुळे कधी कधी लक्षात येतं आता एंग राहिलं नाही. वय निघून गेलं. म्हटले MH 35, 40, 41 आणि तेवढ्या थाटात चालतो तो परत. बहारो फूल बरसाओ, म्हटले फूल नवीनच आहे. फूल नवीनच आहे, सुगंध तोच आहे, पण तुम्ही जुने झालात. तुम्ही जुने झालात. हा पर्वकाळ चालू आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. तारुण्यामध्ये परमार्थ हा जास्त शोभत असतो बर का. तारुण्यामध्ये केलेली धर्माची सेवा ही जास्त शोभत असते. तारुण्यामध्ये केलेली देशाची सेवा ही जास्त शोभत असते. तुम्ही विचार करा, तारुण्यामध्येच एखाद्याने कल्पना केली की मला आषाढी वारी करायची आहे आणि पायी जायचं आहे. तारुण्यामध्ये जर तो सांगू लागला गावभर की मी आता आषाढी वारीला जाणार आहे, ऐकणारे म्हणतील काय नवल आहे, तुझं तारुण्य आहे, तू येंग आहे, तुझ्या ताकद आहे नाही का, तू जाऊ शकतो कुठे वारीला आणि ते शोभस आहे. जर एखाद्याने म्हटलं MH माझं आता 70 वय झालं नाही का, 70 झालं, आता मी काय करतो, म्हटले काय आता वारीला जातो. लोक म्हणतील बाबा आयुष्यभर लोकांचे बांध कोरले तेव्हा तुला वारी दिसली नाही आणि आता वारीला निघाला. आता पायाने राजीनामा दिलेला आहे, आता कानाने सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आणि जर कानाने राजीनामा दिला तर ऐकायला मिळत नाही, मुखाने दिला तर बोलता येत नाही, डोळ्याने दिला तर पाहता येत नाहीत. म्हटले जग लय सुंदर आहे. अरे दिसलं कुठं. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्हा सर्वांना पण पुनश्च एकदा धन्यवाद देते. अगदी गोडसा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. एकल्याचा नवता खेळ म्हणून मेळ मेळविला जमविला. आवाजाचं क्लिअर करा बरं का, व्यवस्थित नाहीये. अखंड हरिनाम सप्ताह पिंपळगाव बहुला व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सर्वांना हा आनंद देणारा सोहळा या गावामध्ये चालू आहे. खरं सांगू, मी नेहमी रोजच्या कीर्तनामध्ये सांगत असते, खरे वैष्णव जे असतात, खरे वारकरी जे असतात, ते वाट पाहत नाही की दिवाळी किती तारखेला आहे, दसरा किती तारखेला आहे. ते वाट पाहतात की आमच्या सप्ताहाची तारीख किती आहे. अगदी समस्त ग्रामस्थ मंडळी आणि सर्व तरुण वर्ग सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम चालू आहे. कारण मी आत्ताच सांगितलं, इथं आल्याच्या नंतर तुम्ही सगळी तरुण मंडळी तुमच्या गावचे मला भेटले. म्हटले ताई, आम्ही आमचं जे आयुष्य आहे अगदी साधन होऊ दिलं नाही, जॉब करून परमार्थिक क्षेत्र जपलं आहे. तुम्हा सर्व तरुणांना मनापासून धन्यवाद देते. अगदी या कार्यक्रमासाठी ज्यांनी संपर्क केला असे असणारे आमचे लहू महाराज गोविंद भाऊ घुगे आणि प्रवीण भाऊ नागरे यांनाही मनापासून धन्यवाद देते. ज्यांची माईक सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देते. इथं जमलेले सर्व वारकरी मंडळी ज्यांची प्रथम चाल झाली त्यांनाही धन्यवाद देते. इकडं मृदंगाचार्य आहे, इकडं चोपदार आहेत, चोपदार बाबा आहेत का दादा आहेत? नाही नाही, तसं कसं, तुमच्या ह्या जर आल्या असेल तर मला भांडायला उठेल ना त्या. हां, तुम्हाला बाबा म्हटल्यावर मला त्यांना आजीच म्हणणं आहे ना. त्यांनाही धन्यवाद देते. इकडं या ठिकाणी आपण पाहताय हा सोहळा घडत असताना हा आनंद उपभोगताना या ठिकाणी आहेत विनेकरी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. इथं माता भगिनी आहेत त्यांनाही धन्यवाद देते. आम्ही जोडीने या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देते. खऱ्या अर्थाने
सप्ताहाचा तुम्ही जोडीने आहात. मला तरी करंट लागलं, तुम्ही इकडून इकडं कसं काय आला. कसं आहे, आनंद म्हणजे मी सांगत असते, सत्ययुगापासून प्रथा चालू होती. सत्ययुगापासून कोणती प्रथा चालू होती की एखाद्या स्त्रीचा पती मेला तर त्या स्त्रीला सती जावं लागायचं. पूर्वीच्या काळामध्ये सती जावं लागायचं, पण ती प्रथा बंद झाली. ती म्हटली, बळीराजाची पत्नी त्या ठिकाणी, बळीराजाची आई म्हटली, नहीं गई बिरोचन राजा के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. बळीराजा पुढे भगवंताला सुद्धा हात पसरावे लागले. तेव्हापासून प्रथा ही बंद झाली आणि म्हणूनच स्त्रीला सती म्हटलं जायचं. मी सांगत असते कीर्तनाच्या माध्यमातून, आपण एखाद्या लग्नाला एकटीने गेलं तरी चालेल. पाहुणे आपुलकीने सांगत असतात, जोडीने या, जोडीने या, जोडीने या. पण तुमचं जर जाणं होत नसेल जोडीने, तर तुम्ही एकट्या गेल्या तरी म्हणजे फारसं काही त्या ठिकाणी आनंद भेटणार नाही. एखादी हलकी साडी भेटली तर तुम्हीच कुरकुर करत घरी येता. फारसं काही आनंद देणारा तो सोहळा नाही. एखाद्या लग्न सोहळ्याला तुम्ही एकटा गेला तरी चालेल, पण कीर्तनाला येत असताना, धर्माच्या कार्यक्रमाला येत असताना सतीने एकटीने यायचं नाही, तर आपल्या सत्याला बरोबर घेऊन यायचं. आपल्या सत्याला बरोबर आणायचं. आणि जर कधी कधी काही सत्या खूप आडमुठ असतात, म्हणजे ते म्हणतात गटारात पडलेलं आवडतं मला, पण कीर्तनात पडून जमणार नाही. फार आडमुठ असतात. मग त्यात सत्याला गोडधोड खायला द्या, गोड गोड बोला. आणि जरी सत्या नाहीच म्हणत असेल पखवाजे महाराज, त्या सत्याच्या कमरात एखादी टाका. एवढ्या टाकल्यावर राहील का तो. पण याच देही घडे देवाचे भजन. याच देहाला आल्याच्या नंतर आपल्याला भजन करायला मिळतं. आणि म्हणूनच तुकोबारायचा अभंग आहे. अभंग फार गोड आहे, सगळ्यांच्या पाठातील तो अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आपण सदा नामचिंतन करू म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन करू. कारण वारकरी संप्रदाय हा काही अप्पलपोट्या संप्रदाय नाही. अप्पलपोट्या संप्रदाय माहिती आहे तुम्हाला. म्हटले भक्त घरात घ्यायचा, आतून कडी लावायची, त्यालाच द्यायचं. अप्पलपोट्या संप्रदाय नकोय. वारकरी संप्रदाय हा यारे यारे लहान थोर म्हणणारा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी स्वतः नामचिंतन करतो. त्या नामचिंतनाने काय होतं की माझं मन समाधानी होतं. मग चला आपण बरोबर करू. तुम्हाला समजेल असा भावार्थ सांगते मी. सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी कथा. तुकोबाराय म्हटले, काही सज्जन लोकांनी विचारलं, का हो तुकोबाराय, म्हटले नामचिंतन केल्याने काय होईल, तर म्हटले तेने सदा चित्ता समाधान. म्हटले जर सदा नामचिंतन केलं तर सदा चित्त समाधान मिळेल. म्हटले हो. म्हटले कदा केलं तर, कदा जर सदा केलं तर सदा चित्त समाधान. मग कदा जर नामचिंतन केलं, कदा म्हणजे कधी, म्हटले सप्ताह बसल्यानंतरच 9 ते 11 कीर्तनाला आलो, महाराज जर विठ्ठल विठ्ठल म्हटले तेव्हाच केलं तर, कदा नामचिंतन केलं तर काय होईल. तुकोबाराय म्हटले, सदा नाम घोष, सदा हरी कथा, सदा समाधान. म्हटले कदा नामचिंतन, कदा कदा समाधान. कदा जर नामचिंतन केलं तर कदा समाधान मिळेल. म्हटले सदा केले तर सदा समाधान, तेने सदा चित्ता समाधान. काही मरेपर्यंत समाधानी नसतात. हा त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. म्हटले आम्ही 2दा-3दा वारीला नेलं, आषाढी वारी करून आणली त्याची, त्याला ड्रायक्लीनचे कपडे घातले. म्हटले त्याच्या गळ्यात 2-4 माळी घातल्या, पण त्याचं तोंड पडलेलंच आहे. म्हटले हा माळीचा प्रॉब्लेम नाही, हा तोंडाचा प्रॉब्लेम आहे. मी या तो रोता की वे नाही, मेरी सुरती ऐसी आहे. माझा चेहराच तसा आहे. जुने जाणते लोक म्हणायचे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो व्यवस्थित. जुने जाणते लोक म्हणायचे की एखाद्या महत्वाच्या कामाला आपण चाललो, आपण एखाद्या महत्वाच्या कामाला चाललो, जर एखादी मांजर आडवी गेली तर जुने लोक 10 पावलं पाठीमागं चालत यायचे. का बरं? म्हणायचे मांजर आडवी गेली मग. म्हटले काम होणार नाही. मी तुम्हाला सांगते, 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, 100% कामं होतात. पण एखाद्या उदास माणसाचं तोंड पाहिलं, चांगले चांगले कामं होत नाही, बंद पडतात. आणि परमार्थ समाधान देणार आहे. मला सांगू द्या, या जगाच्या पाठीवर सुख, समाधान आणि आनंद देणारं फक्त भगवंताचं नामचिंतन आहे.
तेने सदा चित्ता समाधान. किती समाधान म्हटले. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. म्हटले कसा आनंद आहे म्हटले. असोयसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. निर्भयतेने डोलणं हे भक्ताचं लक्षण आहे. आता बाकीचेही डोलतात. बाकीचे काही डुलत येत नाही का. पण त्यांचा एक टायमिंग ठरलेला असतो. कधी काळी जर आम्हाला एखाद्या गावात कीर्तनाला जाण्यासाठी उशीर झाला तर 6च्या नंतर असे आम्हाला देशी भक्त भेटतात. मग आनंदे निर्भर डुलत असो. मग किती डुलत असो तर म्हटलं एक जण गटारात पडलं. एक जण गटारात पडलं. डुकराचं शेपूट त्याच्या हातामध्ये आलं. त्याला वाटलं बायकोची वेणीच ही की काय. तो म्हटलं मी तर पडलोच. म्हटलं पण तू पण पडलीच का माझ्या शेजारी येऊन. मग त्याने सदाचित्ता म्हटले असा डोलणारा महात्मा नाही तर कसा डोलणारा महात्मा. तर म्हटले माळशिरस गावी तुकोबारायचं कीर्तन होतं. तुम्ही जर पंढरपूरच्या वारीला जात असाल तर तुम्हाला माळशिरस हे गाव माहीत असेल. माळशिरस या गावी माझ्या तुकोबारायचं कीर्तन होतं. मग कीर्तनाला गेल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी सांगितलं महाराज म्हटले काय आजचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे. चांगलं झालं पाहिजे म्हटले. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जसा विना घेतला म्हटले चांगलंच कीर्तन करायचंय ना. विना घेतला आणि रामकृष्ण हरी सुरुवात झाली. रामकृष्ण हरी. नाही आपल्याला पहिल्यापासून कीर्तन करायचं नाही. बरंच पुढं आलो ना आपण. रामकृष्ण हरी होय अंग हरिरूप. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 1 तास झाला 2 तास झाले 3 तास झाले. टाळकरी म्हटले आजूक रामकृष्ण हरी अभंग परिहार भावार्थ. म्हटले असं कुठं कीर्तन असतं का. म्हटले थांबून जमणार आहे का. टाळकरी निघून गेले. आता टाळकरी गेल्याच्या नंतर ऐकणारे थांबणार आहे का. बोला ना. माझी भाषा कळते ना तुम्हाला. आमच्याकडं मेल्यावर जाळतात. इकडं वा वा बरंच सारखं आहे. म्हणजे मला पुढं कीर्तन करायला. मग टाळकरी गेल्याच्या नंतर श्रवणकारही थांबण्यात ते सुद्धा निघून गेले. मग सगळे निघून गेले पण एक जण थांबला होता. का. त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली गुंतलेली होती. आता महाराज काय असे भजन करत नव्हते. तुकोबाराय रामकृष्ण हरी म्हणायचे आणि एक उडी मारायचे. रामकृष्ण हरी लगेच एक उडी मारायचे. नाही आता हे मारून दाखवणारच आहे ना तुम्हाला. रामकृष्ण हरी म्हटले की उडी मारायचे. आणि मग काय विचारता. घोंगडीवाला फक्त घोंगडीसाठीच थांबला होता. घोंगडं गुतलेलं होतं. उडी मारली की त्यांनी युक्ती केली. म्हटले काय महाराज उडीच मारतायत ना मग घोंगडी सरकायला काय हरकत आहे का. म्हटलं एक उडी मारली की घोंगडी सरकवली. एक उडी मारली की सरकवली. एक उडी मारली की सरकवली. असं 10-15 उड्यामध्ये घोंगडी गेली. घोंगडीवाला सुद्धा निघून गेला. पहाट झाली. तुकोबारायांनी डोळे उघडले. म्हणजे काही झोपले नव्हते पण देहीच विदेही भोगू दशा. असोयसा कोठे आठवची नाही. पाहिलं तर एकही टाळकरी राहिले नाहीत. ऐकणारे सुद्धा राहिले नाहीत. घोंगडी नाही घोंगडीवाला सुद्धा नाही. अशी अवस्था आहे. तुकोबाराय म्हणतात असोयसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. आमचा परमार्थच असा आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा. परमार्थ अग्निरूप झाला. ज्ञानरूप झाला. एखाद्या ज्ञानी माणसाला त्याला माहिती आहे भिंतीवर जे लटकतंय ते रज्जू आहे. भिंतीवर जे लटकते काय आहे. रज्जू आहे. म्हटलं सगळं गाव गोळा झालं ते म्हटले नाही सर्पच आहे. पण हा म्हटला मी कालच ठेवलेली आहे माझ्या हाताने काय दोरी. म्हणजे त्याला त्या वस्तूचं ज्ञान असल्यामुळे तुम्ही किती जरी ब्रह्मात टाकण्याचा प्रयत्न केला तर तो भ्रमित होणार आहे का. हा तसा ज्ञानी माणूस न लगे पाप न लगे पुण्य. तुमच्या भाषेमध्ये सांगते कसं. एखाद्या महिलेला आता फोन आहे प्रत्येकाच्या हातामध्ये. आणि काही साधे फोन नाही आहेत. व्हिडिओ कॉल सुद्धा आहेत. त्याची व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे. एक महिला स्वयंपाक बनवत होती. तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला किंवा माहेरचा फोन आला. फोन आल्याच्या नंतर फोन घेऊन तशीच ती बाहेर गेली. स्वयंपाक चालूच होता. गॅस ऑन होता. सगळा स्वयंपाक उघड्यावरती ठेवलेला होता. एकाही भाजीवर ताट नव्हतं. ताटली नव्हती. काय म्हणतात झाकण नव्हतं. ही फोनवर अर्धा तास बोलत बसली. मग तिच्या लक्षात आलं अरे बापरे पाहुणे जेवायला येणार आहे. आणि मी आत्ता जो स्वयंपाक बनवला तो कोणताही स्वयंपाक मी झाकून ठेवलेला नाही. ती तेवढ्या गडबडीतच सावध झाली आणि पळत आली. पाहिला तर भाजीमध्ये काही माशा पडलेल्या होत्या.
चपातीवरती काही माशा बसलेल्या होत्या, भाताच्या पातेल्यामध्ये काही माशांनी त्या ठिकाणी मुक्काम ठोकला होता, म्हणजे त्या जायला तयार नव्हत्या. सगळं उघडं होतं, तुमच्या भाषेमध्ये सांगते आम्ही, सगळं उघडं होतं, तरी सगळ्या पदार्थावरती माशा बसून होत्या. गॅस ऑन होता, गॅस चालू होता, पण चालू गॅसवरती एकही माशी बसलेली नव्हती. जर गॅसवरती माशी बसली असती तर काय झालं असतं? नाही, फ्राय झाला असता तिचा. तर धाम परमम्म, बरोबर आहे तुमचं. हा, मरावं लागलं असतं. मग तसं तुकोबाराई म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगा, विठ्ठल विठ्ठल याचा बेस कमी करा बरं. मला कोरड पडते जरा बोलताना. सुरुवातीला छान लावला होता, बटन बदलले का तुम्ही बदलले? चला आपण सदा नामघोष करू, सदा नामचिंतन करू. नामचिंतन करणं म्हणजे भक्ती करणं. कधी काळी लोकांना प्रश्न पडतो, भक्ती करायची की ज्ञान मिळवायचं, भक्ती श्रेष्ठ आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे? मग कधी कधी ज्ञानी लोक भक्तीला फारसं महत्त्व देत नाही, पण भक्त सुद्धा ज्ञानी माणसाला महत्त्व देत नाही असं नाही, देतात, पण भक्ती असेल तर. ज्ञानी माणसाकडं म्हटले फार हुशार आहे, एज्युकेटेड आहे, फार शिक्षण झालेलं आहे, पण म्हटले त्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे का? म्हटले आई वडिलांना सांभाळतो का? त्याला धर्म कळतो का? म्हटले जर हे सगळं कळत असेल तर आम्ही त्याला मानतो, नाही तर म्हटले शिकलेला आहे पण याला बाकीचं काही गाजर कळत नाही. म्हटले असे शिकलेले भरपूर आहेत, आहे की नाही? ज्ञानी माणसाला महत्व आहे, पण त्याची जर भक्ती असेल तेव्हा त्याला परमार्थामध्ये महत्व आहे. एकदा काय झालं, विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधी घेण्याच्या अगोदर पांडुरंगाला विचारलं, देवा म्हटले काय? माझी इच्छा आहे की मी एकदा तीर्थयात्रेला जावं. काही लोकांना प्रश्न पडतो, भक्ती श्रेष्ठ आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे? पांडुरंगाला विचारलं, देवा माझी अतूट अशी इच्छा आहे की मी पायी तीर्थयात्रा करावी, कुठंतरी जावं, तीर्थयात्रा करून यावी आणि मग संजीवन समाधी आळंदीमध्ये घ्यावी. ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, भगवंताने सांगितलं माऊलींना तुम्ही एकटे जाऊ नका, तुम्ही एकटे जाऊ नका. म्हटले मग? म्हटले नामदेव महाराजांना सोबत घेऊन जा, नामदेवरायांना सोबत घेऊन जा. पण नामदेव महाराज म्हटले, देवा माझ्या परस्पर माझं नाव दिलं, मी जाणार नाही. देवाने विचारलं का जाणार नाही? तर म्हटले देवा कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ने घे मी तयाचे दर्शने. ज्या देवाचं कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. हे ज्ञानोबाराय म्हणतील, पडा ह्या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया. तुझं विना कोणा शरण जाऊ? हा देवा मी तुला मानतो, तुझ्याशिवाय मानत नाही. त्या काळी श्रद्धा होती, विचार करा, त्या काळी श्रद्धा होती, त्या काळी निष्ठा होती. आता श्रद्धा राहिली नाही, निष्ठा राहिली नाही, आता फक्त निष्ठा निष्ठी आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं देवा मी जाणार नाही, पण देवाने सांगितलं नाही, मी सांगतोय जावंच लागेल. नका तुम्ही कुणाच्या पाया पडू, पण जा, तुमची पायी तीर्थयात्रा घडेल, तीर्थयात्रा घडेल. आणि मग नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे तीर्थयात्रेसाठी निघाले. दोन संत एकत्र आले. नामदेव महाराजांची भक्ती आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान आहे. भक्ती नसेल तर ज्ञान हे आंधळं आहे, आणि ज्ञान नसेल तर भक्ती पांगळी आहे. सोबत निघाले आणि निघाल्याच्या नंतर अगदी पायी प्रवास आहे, तहान लागलेली आहे. एका झाडाखाली दोघेही संत बसून आहे. प्रसंग फार गोड आहे, मी बरंच तुमच्या मनातल्या सांगणार आहे पुढे, पण हा प्रसंग तुम्हाला सांगून जाते. राहू दे, तुमच्या कीर्तन पाठ आहे का मी केलेलं? कुठं होतो आपण? बोला ना. झाडाखाली बसलेले दोन्ही संत आहे. एक ज्ञानेश्वर महाराज आहे, एक नामदेव राय आहे, नामदेव महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले आपण पायी चालतोय, तहान लागलेली आहे, चला कुठं तरी पाणी शोधू, जवळच एखादी विहीर असेल, पाणी दोघंही पिऊन येऊ. पण नामदेव महाराज म्हटले नाही, तुम्ही ज्ञानी असला तरी मी भक्त आहे, माझी भक्ती पक्की आहे, मला तहान लागली हे देवाला कळतं. मला तहान लागली हे माझ्या भगवंताला कळतं, मी पाण्यापर्यंत जाणार नाही. म्हटले मग? म्हटले पाणीच माझ्याकडे येईल. ज्ञानेश्वर महाराजांना तहान लागली होती.
इकडं तिकडं शोध घेतला. जवळच एक विहीर होती. विहिरीमध्ये थोडासा झरा होता, उतरण्याची व्यवस्था होती. त्या झऱ्यामध्ये थोडंसं पाणी होतं. स्वतः पिले. एक दुर्न घेतलं, पानाचं दुर्न केलं आणि नामदेव महाराजांसाठी त्या दुर्णामध्ये पाणी घेऊन आले. पण नामदेव महाराजांची भक्ती फार पक्की होती. नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्ही जरी माझ्यासाठी पाणी आणलं म्हणजे काही उपकार केला नाही. त्या देवानीच तुम्हाला ज्ञान दिलं, तेव्हा तुम्ही मला पाणी आणलं. ज्ञानोबाराय म्हटले, जाऊ द्या, भांडण्यापेक्षा घ्या पाणी, कारण आपल्याला बरोबर प्रवास करायचा आहे. कधी कधी एखाद्या बरोबर जर प्रवास करायचा असेल आणि तो प्रवास जीवनभरचा असेल तर आजचे भांडण सोडून द्या, विलाज नाही. म्हणजे तुम्ही आमच्यावर घेतलं वाटतं. नाही, ज्याच्या बरोबर आपल्याला जीवनाचा प्रवास करायचा आहे सोडून द्यावं लागतं. नाही तर मग काय 498 करायचे का? ज्ञानोबाराय म्हटले, ठीक आहे, भगवंतानी जरी मला ज्ञान दिलं पण घ्या पाणी. घ्या पाणी म्हणजे असं एवढ्या गोडीत नाही, उपहासाने बोलले. उपहासाने बोलणं माहिती आहे तुम्हाला? एखाद्या लग्नाला 70 रुपयाचा डबा नेती बाई, 70 रुपयाचा, वरमाईचं नाव टाकून. इकून नाव टाकायला सुरुवात केली की नाव इकून भेटायला येतं. घ्या डबा, तुमच्यासाठी आणलाय, 4 दुकानं फिरून आणले, व्यवस्थित ठेवा, कोणत्याही पाहुण्याला देऊ नका. काय डबा व्यवस्थित सांभाळा. आणि हे सगळं उपहासाने बोलल्यानंतर तिला राग येतो, नवरदेवाच्या आईला. ती पळतच जाते, पेटीमधून एक साडी काढते. ती साडी ऑन फक्त 50 रुपयाची. त्या वरमाईने सांगितलं, ही साडी जपून ठेवा, पुढच्या दिवाळीला मी तुमच्या घरी येणार आहे, त्यावेळेस ही साडी मला तुमच्या अंगावरती दिसली पाहिजे. उपहासाने जसं बोलणंय, ज्ञानोबाराय त्या ठिकाणी नामदेव महाराजांना सांगतात, उपहासाने घ्या घ्या पाणी. आई तर बसले पण घ्या पाणी. एवढं बोलता, देवाने जर आणलं असतं तर देव देणार नाही का? घ्या पाणी. तरी नामदेव महाराज म्हटले, तुम्ही म्हणताय पण मी पाणी पिणार नाही, मी पाणी पिणार नाही. म्हटले, का पिणार नाही? म्हटले, त्या देवाला जर माझी काळजी असेल तर मी अगोदरच सांगितलं, मी पाण्याकडे जाणार नाही, पाणी माझ्यापर्यंत येईल. पाणी आलं नाही, तुम्ही घेऊन आलात. तुम्ही बघा, पाणी माझ्यापर्यंत आलं नाही, तुम्ही घेऊन आलात, मी पाणी पिणार नाही. योगायोगासा विहीर ओसंडून वाहू लागली. विहीर ओसंडून वाहू लागली. वाहत वाहत पाणी नामदेव महाराजांच्या पायाजवळ आलं. अर्थात नामदेव महाराजांना काही एवढं पाणी प्यायचं नव्हतं, पण त्या गावची पाणी टंचाई दूर करायची होती, जगाच्या कल्याणा. आणि मग ते संत म्हणतात, तुम्हाला जर वाटत असेल समाधान प्राप्त व्हावं, अभंगाचं प्रथम सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा,
अलंकार सर्व अलंकार सर्व सुखदान सर्व अलंकार सर्व सुखदान सर्व अलंकार सर्व सुखदान सर्व अलंकार सर्व सुखदान सर्व अलंकार सर्व शेवटच्या श्वासापर्यंत देहाचा विसर पडेपर्यंत भक्ती करावी ही भक्तीची व्याख्या आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. माईक असंच राहू दे आता, हलू हात लावू नको बरं का, हलू नको आता. सदा नामचिंतन करावं ही वाणी देवाला समर्पित असावी. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमशंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. वाणी देवाला समर्पित असावी. कधी काळी वाणीमुळेच माणसाचा सत्कार होतो चांगला. वाणी जर चांगली असेल तर सत्कार सुद्धा चांगला होतो, आणि वाणी जर वाईट असेल तर सत्कार सुद्धा तसा होतो. अनंत वाचाळ म्हटले बाबा परमार्थ करा तर म्हटले वेळच नाही, वेळ नाही. म्हटले काही हरकत नाही, पण वट्यावर बसून तुम्ही 2-2 तास गप्पा मारता त्याचं काय? म्हटले काही नाही, त्या रामभाऊला सुद्धा वेळ आहे आणि मला सुद्धा वेळ आहे. आम्ही टाइमपास करतोय. आम्ही काय करतोय? टाइमपास करतो. देवाने एवढा टाइम शिल्लक दिलाय की पास करावा लागतो, टाइमपास. म्हटले भजन करा तर म्हटले वेळ नाही. मला माहिती आहे पूर्वी लाईफ इज अ मनी होता, आता टाइम इज अ मनी आहे. माणसं पैसे द्यायला तयार आहे पण वेळ द्यायला तयार नाही. लाईफ इज अ लाईफ अ बबल. मनुष्याचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, कधी जाईल गॅरंटी नाही. पाहिली पुराणे धांडोळली दारुषणे माझे तुकोबाराय म्हणतात. आणि मग या जगाचा अभ्यास केला आणि मग तेने सदा चित्त समाधान म्हटलेलं आहे. तुम्ही वाणी देवाला समर्पित करावी. कधी काळी मी सांगत असते, नेहमी सांगते, काही काही माणसाला विनाकारण बडबड करण्याची सवय असते, काहीच काम नाही. शहाणे माणसं कधी काळी म्हणतात त्याला की इथून उठायचं काय घेणार आहे. म्हणजे एखादा मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहीत नाही, पण 100% सांगते तुमचं नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये तुमचा तोटा होण्याची शक्यता आहे. कोण जर बोलू नका म्हटलं तर ते बोलतातच, त्यांची सवय असते. पडिले वळण. नवीनच लग्न झालं मुलीचं, आता घरापर्यंत गाड्या येत्या. पूर्वी तसं नव्हतं, आपल्याला फाट्यापर्यंत जावं लागायचं, बरोबर ना. नवीन मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बापाला वाटतं आपल्या मुलीला, एकुलती एक मुलगी आहे, आपल्या मुलीला फाट्यापर्यंत नेऊन सोडवावं. हातामध्ये तिची बॅग घेतली आणि बाप पुढं चालत होता. बापही पुढं चालला होता, त्या मुलीचा नवरासुद्धा पुढं चालला होता. ती वसू नावाची मुलगी बिचारी पाठीमागं चालली होती. पण जावाई जरा इथं जे होतं ना जावायचं ते खाली घोट्यामध्ये होतं, मेंदूच नव्हता त्याला. म्हटले कुठं होता तर म्हटले भरपूर दिवस बाहेरच होता, पण मेंदू काही सुधारला नाही, डेव्हलप झाला नाही. मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचं वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धंती, ज्ञान वाढत नाही. जावाई सासऱ्या बोलायला लागला सासऱ्याला, सासरे बुवा. म्हटले काय? म्हटले तुमच्या गावची ही शेजारची जी जमीन आहे ती कुणाची आहे? सासऱ्याने न पाहताच सांगितलं ती माझ्या वैऱ्याची आहे. मग जावाईने शांत बसावं ना. जावाई म्हटलं असं नका तुमच्या वैऱ्याची, पण जमीन 1 नंबर आहे. ज्या माणसाचं नाव घेण्याची सुद्धा आपली इच्छा नाही, त्याचं वर्णन चालू झाल्याच्या नंतर सासऱ्याला काय गुदगुल्या होत असेल का? हां, त्याला खास सुटली. सासरा म्हटला नाही जावाई बुवा, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तुम्ही नवीनच आहात, नवीन लग्न झालंय तुमचं, तुम्हाला आमच्या शिवारातलं काहीच माहीत नाही. त्याची जमीन काय एवढी चांगली नाही. जावाई म्हटला नाही नाही, तुम्हाला वाटतं पण मला बरंच कळतं. जमीन 1 नंबर आहे, 1 नंबर जमीन आहे. काय ज्वारी आली म्हटलं त्याच्या जमिनीमध्ये, काय ज्वारी आली. वर्णन कुणाचं चालू आहे? दुश्मनाचं, वैऱ्याचं. जमीन 1 नंबर आलेली आहे. सासरा म्हटला तुम्ही काही म्हणा पण मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आता न बोलणारा सासरा याने बोलका केला. म्हटले सासरे बुवा काय जमीन आहे हो, त्याला त्या जमिनीमध्ये त्या शेतामध्ये 30 पोते ज्वारीचे होणार आहे. किती होणार आहे? 30 पोते. आता मात्र सासरा बोलायला लागला. सासरा म्हटला हे बघा जावाई बुवा, तुम्हाला माहित नाही 30 पोते नाही होणार. म्हटले मग 20च पोते होणार आहे. जावाई म्हटला 30 पोते
पोते, सासरा म्हटलं 20 पोते, जावाई म्हटलं 30 पोते, सासरा म्हटलं जीव घेतला तरी 20 पोते, जावाई म्हटलं नाही 30 पोते. आता जावाई जसा हा चांगला पहिलवान होता, जावाईने जसा सासरा उचलला की खडीच्या गंजावर टाकला आणि वरून तो जावाई बसला. त्याचं वजन असेल 120 किलो. हा वरून बसला. वसू नावाची मुलगी अडचणीत आली. बाबा म्हटले काय? पाठ लाल झाली की घासू घासू. बाप म्हटला वसू पाठ कितीही घासू पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू. काही घेणं नाही देणं नाही काहीच नाही. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे करणी, देह देवाचे करणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. देह देहाची धंदा गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. पत्नी अन्न करता गेली तरी तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. आता असं कोणी म्हणणार नाही. गेली तर म्हटले दुसरीची व्यवस्था करा. भेटत नाही ही शोकांतिका आहे पण हाऊस फार आहे. आम्ही एकदा पहाटे कीर्तन करून गेलो. दुपारची वेळ होती. एक व्यक्ती आम्हाला भेटायला आले. त्यांचं वय असेल तरी 62-63 त्यांचं वय असेल. आणि ते बाहेर पार्किंगमध्ये येऊन बसले. महाराजही त्यांच्यासोबत बोलत होते. ते म्हटले ताई 13 वर्ष झाले तुमची मुलींची संस्था आहे. एवढ्या मुली राहून गेल्या. 150-200 मुली दरवर्षी येतात. फार मोठा महाराष्ट्रभर संपर्क आहे. मग एखादी मुलगी पहा. महाराजांशी बोलतच होते. महाराज म्हटले बघू बघू यानंतर. ते म्हटले तसं नाही, असं तुम्ही बघणार नाही पण मी तुम्हाला 2 लाख रुपये कमिशन देतो. म्हणजे तसं फुकट बघू नका, 2 लाख रुपये घ्या पण मुलगी बघा. आता तसा शब्द ऐकल्यानंतर मी पटकन बाहेर आले आणि मी म्हटलं काही हरकत नाही, तुमच्या कमिशनची आम्हाला काही गरज नाही, आमच्याकडे भरपूर शेण आहे. तुमच्या काही गरज नाही आम्हाला. उठा इथून. तुम्ही कोण मुलगा आहे तुमचा? एक काम करा, तुम्ही मुलाचा फोटो आणि बायोडेटा माझ्या मोबाईलला पाठवा. ते जे होते ना बसलेले ते म्हटले मीच मुलगा आहे म्हटले. मला सांगू द्यात. हां, माझा भाव फार शुद्ध आहे आणि घडलेली वस्तुस्थिती आहे, काल्पनिक नाही. नंतर कोविड आला. कोरोनामध्ये त्यांना कोरोनाही झाला, कावीळ झाला. म्हणजे हे सगळं होण्याच्या अगोदर 10-15 दिवस आमच्यावर रागाने उठून गेले ते. मी म्हटलं कशाला करता हे सगळं? तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करा, आम्ही तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो आळंदीमध्ये. त्यांना राग आला मी बोललेली. 10-15 दिवसानंतर त्यांनी मला डायरेक्ट जेजुरीच्या गडावरचेच फोटो पाठवले उचललेलं. उचललं. हां, म्हणजे एवढं वय होतं तरी त्यांनी उचललं. काही जण दुसऱ्या पायरीवरून खाली येतात तरी त्यांनी उचलून तो फोटो मला पाठवला. मला सांगू द्यात, कोविडमध्ये त्यांना कोविड झाला, नंतर कावीळ झाला. कावीळमध्ये ते गेल्याच्या नंतर त्यांचे शब्द मला आठवले. ते जाता जाता मला बोलले होते. म्हटले ताई
पुढची व्यवस्था असावी म्हणून मला लग्न करायचंय. व्यवस्था तशीच राहिली, ते निघून गेले. हा. आपण व्यवस्था करतो आपल्या प्रपंचामध्ये, व्यवस्था तशीच राहते, माणसं निघून जातात. हा, माणसं मरतात, इच्छा मात्र अपूर्णच असते. मग माझे तुकोबाराय म्हणतात, जर इच्छाच करायची असेल ती नामघोषाची करा. व्यसनच करायचं असेल ते नामचिंतनाचं करा. व्यसन करू नका या मताची मी नाहीये. इथं तरुण मुलं बसलेले आहेत. व्यसन करू नका या मताची मी नाही आहेत. व्यसन आम्हीही करतो, पण ते व्यसन धर्माच्या कार्याचं असावं, ते व्यसन समाज कार्याचं असावे, ते व्यसन त्या ठिकाणी सीमेवर लढण्याचं असावं, ते व्यसन मात्र चांगलं असावं, नामचिंतनाचं असावं. जाम पर जाम पिने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगी शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. व्यसन करत नाही का तरुण मंडळी? आता इथं आल्याच्या नंतर ही सगळी तरुण पिढी मी पाहिली, युवा तरुण मंडळ या ठिकाणी सप्ताहाचं खूप युवा प्रतिष्ठान मंडळ, ह्या सगळ्या मंडळींना मी पाहिलं तर मला फार आनंद वाटला, मनाला भावलं. महाराज, वारकरी संप्रदायाने केलेली ही फार मोठी प्रगती आहे. वारकरी संप्रदायामध्ये तरुण कीर्तनकार आले, तरुण गायक आले, तरुण वादक आले. काय बदल झाला असं जर कोणी जुने जाणते लोक विचारत असेल तर या कीर्तनाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना सांगेल, अरे तरुण कीर्तनकार वारकरी संप्रदायामध्ये आले, तरुण गायक आले, तरुण वादक आले. ही सगळी तरुण मंडळी वारकरी संप्रदायात आल्यामुळे जी तरुण पिढी व्यसनाधीन जाणार होती, तेच तरुण आता सप्ताहाचं निवेदन करू लागले. हा वारकरी संप्रदायाने केलेला फार मोठा बदल आहे महाराज. नाही तर काही काही गावामध्ये आम्ही महाराष्ट्रभर फिरते, मी महाराष्ट्रभर, आणि त्या ठिकाणी बाहेर सुद्धा जाण्याचा योग येतो. गेल्याबरोबर लोक म्हणतात, ताई तेवढं व्यसनावर बोलावं. सप्ताहाचं वर्ष कितवं आहे म्हटले, 40 पूर्ण झालेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. बरं किती व्यसन करावं कळत नाही ना महाराज. एक जण रात्री 12 वाजता पिऊन आलं आणि आल्याच्या नंतर त्यांचं इम्प्रेशन वेगळंच असतं. आता कुत्रेही त्यांना जास्त भुंकत नाही, कारण कुत्र्यांनी तो नाद सोडून दिला. कशाचा? किती दिवस भुंकणार, म्हणजे वाफ घालणार तोंडाची. रात्री 12 वाजता एक जण पिऊन आला आणि पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला. आता मी सांगत असते, सगळीकडे इम्प्रेशन टाकलं तरी चालेल, पण तेवढी जागा सोडली पाहिजे, मोकळीची सोडली पाहिजे. पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला. म्हटलं, हे बघ, मी जर सरपंच झालो तर गावच बदलून टाकेल. म्हटला, मी काय साधा माणूस आहे का? मी सरपंच झालो गाव बदलून टाकेल, मी आमदार झालो तालुका बदलून टाकेल, मी खासदार झालो जिल्हाच बदलून टाकेल, मी मंत्री झालो राज्यच बदलून टाकेल. पत्नी म्हटली, हे बघा, दारूच्या नशेमध्ये पॅन्ट म्हणून परकर घातलाय तो पहिला बदला, तो एकदा बदलला की बाकी सगळं हळूहळू आपण बदलू. म्हटली ती. म्हटली, फार कठीण आहे ना महाराज. आमचे वैकुंठवासी गुरुवारे इंगळे बाबा नेहमी सांगायचे, किती प्यावी काही न कळत नाही. 2 जण रात्रीचा प्रवास पायी चालत गावाकडे निघाले आणि ते कधीच रस्त्याने नीट चालत नाही. ते इकडं तोल गेला का तिकडंच निघत आहेत, तिकडं गेला का तिकडंच, आणि तिकडं तोल गेला का तसंच शेतामध्ये निघाले ते. आणि शेतामध्ये त्यांना एक विहीर दिसली. विहीर माहिती आहे ना तुम्हाला? विहीर दिसली. आता इकडं डोक तिकडं डोक, त्या विहिरीमध्ये एकाने डोकावून पाहिलं तर त्या विहिरीमध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं. आता हे देहीचं विदेही बघू दशा अवस्थेमध्ये नव्हते. आता पिलेला होता, याने डोकावून पाहिलं तर याला चंद्र दिसला. हा मागच्याला म्हटलं, ऐ चंद्र तर विहिरीत पडला. म्हटलं, चंद्र चंद्र विहिरीत पडला. मागचा म्हटला, पडू दे मरू दे, आपण तर नाही पडलो, आपण तर व्यवस्थित आहे ना. म्हटलं, आपण नाही पडलो ना, चंद्रच पडलाय ना, पडू दे चंद्राला. पुढचा म्हटला, हे बघ, असं नाही असं नाही, हा चंद्र इथं विहिरीत पडला, आमच्या घरावर किती अंधार झाला असेल म्हटलं तिकडं. मग म्हटला, तू माझा साथीदार आहे, मित्र आहे, हा चंद्र बाहेर काढावा लागेल, तसं जमणार नाही. किती अंधार आहे म्हटलं तिकडं. एक बकेट आणली, पाण्याची बकेट, त्याला दोरी लावली आणि दोरी लावल्याच्या नंतर ती बकेट आता चंद्र काढण्यासाठी विहिरीमध्ये सोडली. जोपर्यंत पाणी स्थिर होतं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं. बकेट पडल्यानंतर पाणी हल्लं,
चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलू लागलं. पुढचं मागच्याला म्हणतोय फार चपळ आहे म्हटला. फारच चपळ आहे म्हटला. मागचा म्हटला तो किती चपळ असू द्या, तो एकटाच आहे, आपण काय सोडायचं का म्हटलं. त्याला सोडायचं नाही. ती बकेट भरली पाण्याने. त्या बकेटीमध्ये पाणी आलं आणि मग त्या बकेटीतच ते चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं. पुढचा मागच्याला म्हटलं बरोबर आहे तुझं, धरलं बरं का मी म्हटला. मागचा म्हटलं धरलं ना, सोडायचं नाही, काही झालं तर सोडायचं नाही. बकेट अशी वर ओढायला लागले. वर ओढत असताना ती बकेट एका दगडाच्या कपारीमध्ये गुंतली. पुढचा म्हटला फार चपळे रे, धरलं त्याने कशाला तरी, आता ते सोडायलाच तयार नाही. मागचा म्हटला त्याने कशाला पण धरू दे, विचार करू नको, मी पाठीमाग आहे. मागे पुढे उभा मी आहे म्हटला, पाठीमाग काळजी करू नको, तू ओढ म्हटला. पुढचा म्हटला 1 2 3 म्हटल्याबरोबर हे उताने पडले. इकडं उताने पडल्याबरोबर चंद्र कुठं दिसला. वा वा. मागचा पुढच्याला म्हटला एका झटक्यात वर गेला का नाही म्हटलं चंद्र. दुसरा झटका सुद्धा लागू दिला नाही. कशासाठी आलो आपण. क्या किया तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे. अमृत छोड़ा पिता ही शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया. अमृत छोड़ा पिता है शराब है, भगवान के नाम से वो मोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसको पाना था उसको तो खो दिया, जिसको पाना था उसको तो खो दिया. जे करण्यासाठी आपण आलो त्याचा विसर पडला आणि मग बाकीचे व्यसन करू लागलो. म्हणून तुकोबाराय म्हणतात व्यसन नामचिंतनाचं करावं, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ता समाधान म्हणतात कारण माणसं चित्ताला समाधान लाभल्याशिवाय माणसं समाधानी राहत नाही. चित्त फार चंचल आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, मर्कटस्य सुरापानम. माणसाचं चित्त माकडापेक्षा जास्त चंचल आहे. शास्त्रकार वर्णन करतात त्या माकडाला मदिरा पाजावी, भूताचा संचार व्हावा, वेळ लागावं, तरी माकड शांत बसत नाही, काही कीर्तनात बसत नाही. म्हटले माकड शांत बसत नाही, मर्कटस्य सुरापानम. माकड फार चंचल आहे, एका ठिकाणी शांत बसत नाही. मी सांगत असते एक डोंबारी होता, डोंबारी खेळ करणारा. त्याचा अगोदरच्या गावामध्ये खेळ करून झाला होता, पलीकडं जायचं होतं, पण त्या ठिकाणी नदीला पाणी आलं. आता पलीकडं जायचं पण कसं जायचं, नदीला पूर आलेला आहे. एक नावाडी दिसला, नावाड्याला आवाज दिला, नावाड्या आम्हाला पलीकडं नेऊन सोडव. नावाडी म्हटला किती पॅसेंजर आहे, किती सीटा आहेत. हा म्हटला मी आहे, माझ्याबरोबर एक बोकड आहे, दुसरं माकड आहे. नावाडी हुशार होता. तो म्हटला हवं तर मी बोकडाला आणि तुला नेऊन सोडतो, पण माकडाला घेत नाही, कारण मला माहिती आहे माकड फार चंचले, उड्या मारते, मला नाव काही पलटी करायची नाही, मी माकडाला घेणार नाही. तो म्हटला माकड आमचं चांगलं आहे. म्हटले चांगलं असलं तरी, शिक्षण पूर्ण झालेलं असलं तरी, म्हटले माळ घातली असली तरी, पण एखाद्या माकडाचा स्वभाव असतो चंचलता. म्हटले मी नाही घेणार त्या माकडाला, मी नाही घेणार. डोंबारी म्हटलं माकड उड्या मारतंय म्हणून घेणार नाही, माकडाचे हातपाय बांधले तर म्हटले मग घेतो. कधी काळी काय होतं, एखादं माकड जर जास्त चंचलपणा करायला लागलं, पिऊनच यायला लागलं, तर त्या माकडाला पहिल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी माळ टाका, काल्यानंतर काढली तरी काही हरकत नाही. म्हटले शांत तरी राहील ना, तर इकडून फ्यूज काढ, तिकडून फ्यूज काढ, लाईटच घालव, हेच कर तेच कर. माकडाचे हातपाय बांधले, नावेमध्ये टाकलं, माकडच ते. माकडाने काय केलं, नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत नाव गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. त्या माकडाने हात सैल केले आणि हातामध्ये एक बारीक काडी घेतली, ती काडी बोकडाच्या नाकात घातली.
जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जल समाधी मरकटस्य सुरापान. माझा दृष्टांत संपलेला आहे. माणसाचं मन माकडापेक्षा चंचल आहे, म्हणून तुकोबराय म्हणतात तेने सदा चित्ता समाधान. मग चित्त एकदा समाधानाला प्राप्त झालं, अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिरता देण्याची ताकद जर नामचिंतनामध्ये आहे. चित्त जर स्थिर झालं मग सुखाची काय मोजता. महाराज म्हटले सुख किती मिळेल काय सांगू, शब्दात सांगता येणार नाही. तरी सुद्धा अभंगाच्या दुसऱ्याच्या सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 आनंदे निर्भर दुलत आनंदे निर्भर दुलत सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर दुलत आनंदे निर्भर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुलत आनंदे निर्भर दुलत सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत भक्ती करणाऱ्या व्यक्तीसाठी सांगितले सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. येड्याला नाही, येडीला सासरही सारखं माहेरही सारखं. म्हटले सप्ताह होता तेव्हाही आनंदाने उठला की ते दुःख नाही. हा. सासरी जाताना रडत नाही, माहेरी येताना हसत नाही. काही ते एवढे चतुर समजतात स्वतःला. म्हटले अनेक महाराज मंडळी सांगून गेले, अनेक सप्ताह झाले, वाऱ्या केल्या, सगळं झालं, पण मी सगळ्याला फसवलं. म्हटले कसं फसवलं. झालं नाही कीर्तन आपलं अजून का हळूहळू. तसंही कीर्तन आपण आता 12 वाजले की सोडू, घड्याळीतले नाही. म्हटले सगळे महाराज उकळून पिले काही म्हणतात, पण आपण काही भजन केलं नाही. महाराजाला असं फेस टू फेस व्यवस्थित फसवलं महाराजाला. म्हटले कसं फसवलं तर म्हटले विठ्ठल विठ्ठल भजनच केलं नाही. म्हटले वय झालं मरायला लागलो तरी आजूक लोक घालतात तुळशीचे पानं, पण मी काय भजन केलं. हा देवाला फसवलं. काही ना भ्रमित असतात, भ्रम असो, देवाला फसवलं. एक जण म्हटलं कसं फसवलं तर म्हटलं एकदा काय झालं, मी बसमध्ये बसलो आणि बसल्याच्या नंतर मी कंडक्टर आला, तिकीट काढलं. कंडक्टर दुसऱ्याचं तिकीट काढायला गेला, तेवढ्यात मी बसच्या खाली उतरलो आणि ते उतरल्याच्या नंतर बसच्या पाठीमागं जाऊन लपलं आणि मोठ्याने हसायला लागलं. एक शहाणा माणूस आला आणि विचारलं का हसता. तो म्हटलं मी आत्ताच कंडक्टरला फसवलं. म्हटले कसं फसवलं. म्हटलं तिकीट काढलं पण गेलो नाही. म्हटला बस एकटीच गेली, आपण काही गेलो नाही. म्हणजे स्वतःला चतुर म्हणतात काही जण. एक पोरग तिथंच पेपर विकत होतं. केवढ्याला पेपर. म्हटले 2 रुपयाला पेपर. 2 रुपयाला पेपर. बस तासभर थांबली होती, सगळ्यांनी पेपर घेतला. बस निघाल्याच्या नंतर एक जणाने पेपर घेतला, बस निघून गेली. पण त्याने पेपर घेत असताना 2 रुपये दिले नाही, त्यांनी 1 रुपया दिला. आणि हे दुसऱ्या पेपरवाल्यांनी पाहिलं आणि ते पळतच आलं आणि त्या पोराला म्हटलं अरे तुझा पेपर किती रुपयाला आहे. तो म्हटला किती रुपयाला आहे म्हणजे 2 रुपयालाच आहे. असं खोटं बोलू नको, मी आत्ताच पाहिलं, एक जणाने तुला 1 रुपया दिला तरी सुद्धा तू त्याला पेपर दिला. हा म्हटला तासभर बस थांबली होती, सगळ्या प्रवाशांनी पेपर विकत घेतला, 2 रुपयालाच घेतला. पण बस निघाल्याच्या नंतर यांनी 1 रुपया माझ्या हातावर ठेवला. माझ्या लक्षात आलं हे लबाडे. म्हणजे डॉक्टरने सांगितलं ट्यूमर झाला, कॅन्सर झाला, मग म्हणतो माळ घाला. माझ्या लक्षात आलं.
म्हटले आयुष्यभर कधी वारी केली नाही ना आता म्हणतो मला आळंदीला राहायला यायचं. माझ्या लक्षात आलं याच्या कमरात घरी येऊन लाता घातलेल्या दिसतात. माझ्या लक्षात आलं हे लबाड आहे. म्हटले मग तू कशाला पेपर दिला 1 रुपयाला, त्याला कशाला पेपर दिला? पेपरवाला म्हटला मी कुठं हातचा पेपर दिलाय, कालचा नाही. जस काही तुम्ही तिथं होत्या क्या बात आहे. हा कालचा नाही म्हटले मागच्या आठवड्याचा भेळ खायला ठेवला होता तो पेपर देऊन टाकला. देव काय सोपा आहे का? बरोबर आहे तुमचं. चतुरा तो शिरोमणी कुणाला बनण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी कुणाला बनण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. शिरोमणी गुणला बनल्याची काणी, चतुरा तो शिरोमणी गुणला बनल्याची काणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणला बनण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला बनण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला बनल्याची काणी, चतुरा तो शिरोमणी गुणला बनल्याची काणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. काही म्हणतात स्वतः मी चतुर आहे, पण तू फक्त चतुरच आहे. तो चतुराचा शिरोमणी आहे. आपल्याकडं फक्त गुणच आहे, त्याच्याकडं गुण लावण्याची खाण आहे. आणि त्याच्या नामचिंतनामुळे आपल्याला सुख समाधान आनंद प्राप्त होतो. म्हणून जर आनंद मिळत असेल सुख मिळत असेल तर नामचिंतन करायला काही हरकत नाही. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. वा कॅमेरा एकदा त्यांच्याकडे. घेतली सर्वांनी. राहू द्या तासभर अशीच आता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. फक्त खालचे म्हणतील. बोला बोला श्रीराम, बोला बोला. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला वाह वाह क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाह वाह बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. विठोबा रखुमाई, बारकुमार 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 हरि बारकुमार बारकुमार
बार कुमार बार कुमार कुमार बोला बोला बार कुमार मोर कुमार विठो बार कुमार विठो बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सुख. सुख केव्हा मिळतं? ज्याचे कर्म चांगले असेल तेव्हा सुख मिळतं बरं का. पूर्वजन्मीचं जर त्याचं फळ असेल तर तेव्हा सुख मिळतं. लोकांच्या काड्या करून सुख मिळत नाही. म्हटले आयुष्यभर लोकांना त्रास दिला, म्हटले आता मरण चांगलं यायला पाहिजे. कसं येईल बरं? मरण चांगलं येणार नाही ना. काहींचं जीवन फुलासारखं असतं. मी सांगत असते फुलाचं जीवन फार गोड आहे, फार सुंदर आहे. फुलाला जर एखाद्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जर हातामध्ये घेतलं तर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला फूल सुगंध देतं. बरोबर आहे ना? बरं, फूल न आवडणाऱ्या व्यक्तीला जरी फुलाने हातात घेतलं, फुलाला घेतलं तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा सुगंध देण्याचं काम फूल करतं. म्हटले वैऱ्याने घेतलं तरी सुद्धा, एखाद्याने पायाखाली फूल टाकलं तर पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम कोण करतं? फूल करतं. कारण त्याचा स्वभाव आहे सुगंध देणं. म्हणून लोक फुलाची माळ घालतात, काट्याची घालत नाही. काटा दिसायला किती सुंदर असला तरीही कारण काट्याचा स्वभाव असा आहे, प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जरी हातामध्ये घेतला, कुणाचा तरी आवाज येतोय माईक मध्ये, माईक बंद करा. प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जरी काट्याला हातामध्ये घेतलं तरी सुद्धा काटा त्यालाही टोचतोच. त्याला स्वभाव तसा आहे. काही काही काटे आयुष्यभर टोचतात. एक काटा आजारी पडला, गावाला त्रास द्यायचा. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर वराडी नको त्या दुकानात नेऊन घालायचे, नवरदेव नवरी निघून जायचे, वराडी दुसऱ्या दिवशी जायचे. तुमच्या लक्षात येईलच. नाही आलं तरी पोटभर जेवायचं, टेन्शन घ्यायचं नाही. काहींचा स्वभाव असतो काट्यासारखं जीवन जगणं. कधी एखादं जर काम असेल तर गावातलं ते काम व्यवस्थित होऊ द्यायचं नाही. आणि तो काटा एकदा आजारी पडला. चांगल्या लोकांना त्रास होतोच, माणसाला, चांगल्या माणसाला त्रास होतोच. चांगल्या माणसाच्या जीवनामध्ये विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे ठरलेलेच असतात. ठरलेले असतात. तो काटा एकदा आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरनी सांगितलं ट्यूमर झालेला आहे, कॅन्सर झालाय, 8 दिवसाच्या आत मरणार आहे. म्हटले कसं काय? म्हटले 4थ्या स्टेपला आहे कॅन्सर, 4थ्या स्टेपला आहे, तुम्ही मरणार आहे. काटा रडायला लागला. मी मरणार आहे म्हणून तो रडत नव्हता. मी मेल्याच्या नंतर माझी वाईट गादी कोण चालवणार? म्हटलं गावात बरेचसे सप्ते बंद पाडले. म्हटलं मी माझी गादी कोण चालवणार? म्हटलंय कोण काय करणार? म्हटले मी गेल्याच्या नंतर मला कोणीच नाही. काटा रडायला लागला आणि तो गावात आला आणि गावामध्ये त्याने मीटिंग भरवली आणि गावातल्या लोकांना सांगितलं, हे बघा मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला, पण आता मी 4-8 दिवसाच्या आत मरणार आहे. डॉक्टरनी सांगितलंय प्रायश्चित्त म्हणून एक काम करा. म्हटले गावकरी म्हटले काय करायचं? काही नाही. म्हटले मी मेल्याच्या नंतर मला अशी तरडीवर बांधून नेऊ नका, फुलं टाकून नेऊ नका. लोक म्हटले मग काय करायचंय? हा काटा म्हटला एक काट्याची फांदी आणा, त्या फांदीला मला बांधान ओढत ओढत न्या. म्हटला झालं माझं प्रायश्चित्त झालं. म्हटलं योगाने तो आजारी पडला, मेल्याच्या नंतर गावकऱ्यांनी काट्याची फांदी आणली, त्याला बांधलं, ओढत घेऊन चाललेच होते. याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. माझं कुणीच नाही, मी अनाथ आहे, आजारी आहे. गावातले लोक म्हणतात हे मेलं की याला काट्याला बांधत ओढत न्यायचं. एखादी चक्कर साहेब तुम्ही रोज गावामध्ये टाकत जा. गावातले लोक ओढत घेऊन चाललेच होते काट्याच्या फांदीला बांधून. तेवढ्यात तिकून पोलीसची गाडी आली. जसे गावकरी आत टाकले तर आजूक सुटून आले. काहींचं जीवन काट्यासारखं आहे. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. काटे बनकर मत रहना. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. काही माणसं गेल्यानंतर सुद्धा आजही जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्या अंतकरणामध्ये जिवंत आहे, त्यांचे विचार जिवंत आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजांचा जन्म झाला. आजही तो जन्म तेवढ्याच उत्साहामध्ये आपण साजरा करतो. का बरं? कारण मरावी परी कीर्ती रूपी उरावे.
आजही कीर्तीने छत्रपती शिवाजी महाराज तरुणांच्या अंतकरणामध्ये नाही तर वृद्धांच्या अंतकरणामध्ये सुद्धा तारुण्याने नांदत आहे. मावळ्याने कसं असावं मी नेहमी सांगत असते. मला माईक सिस्टीम जरा आज बरोबर नाही, तुम्ही आवाज मोकळा करा. अब की चिंता मत कर. मावळ्यांनी कसं राहिलं पाहिजे, तरुणांनी कसं राहिलं पाहिजे. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अरे इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. तार हर मोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा. इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगा झंडा. रावलपिंडी और कराची तक सब कुछ गार्थ हो जाएगा. सिंधु नदी के आर पार पूरा भारत हो जाएगा. फिर सदियों सदियों तक जिन्ना जैसा शैतान नहीं होगा. अरे कश्मीर तो होगा ही, पाकिस्तान नहीं होगा, पाकिस्तान नहीं होगा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या भारत देशामध्ये आपला जन्म झाला हा सामान्य देश नाहीये महाराज. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश. असा सुंदर देश आहे, असा सुंदर देश आहे. हम है शुबा के मराठे, हम है शुबा के मराठे. जोड़ना चाहते इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान. एवढी ताकद या मावळ्यामध्ये आहे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, नाही या महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती घडले तरी कसे, जननी जने तो भक्त जने, दाता या शूर जने, नाही तो जननी वांज भले. जन्म द्यायचा असेल बळीराजा सारख्या दात्याला जन्म दे, भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे, छत्रपती शिवरायांसारख्या शूराला जन्म दे. नुसत्याच दारुड्याला जन्म देऊन तू वांज राहिली तरी काय हरकत नाही. काय हरकत आहे का. म्हटले पोरग काय करतं तर म्हटले पेलं पेलं तसंच मेलं. म्हटले एकदा काय झालं, मासाहेब जिजाऊ बाळराजांना पाळण्यामध्ये टाकलं आणि काही कामानिमित्त बाहेर निघाल्या. बाहेर निघाल्याच्या नंतर दासीला सांगितलं तुझंही बाळ आहे म्हणून माझ्याही बाळाकडे थोडंसं लक्ष ठेव. हे बघ दासी, राजांना रडू देऊ नकोस. राजांना रडायचं नाही तर लढायचं शिकवायचंय. त्यामुळे काही झालं तर राजांना रडू देऊ नकोस. दासीने जिम्मेदारी घेतली. बाळराजे पाळण्यामध्ये झोपलेले होते. पाळणा दासी हलवत होती. व्यक्ती कोणताही असू द्या पण लहानपणी आई नसेल तर लेकरं रडतात. बाळराजे पाळण्यामध्ये उठून बसले. पाहतायत तर मासाहेब दिसत नाही. दासीने मांडीवरती घेतलं तरी सुद्धा बाळराजे रडायचे थांबत नाही. मोठ्याने टाहो फोडून राजे रडतायत. दासीला कळे ना काय करावं, काय करावं. दासीला वाटलं राजांना भूक लागली असेल. माझं लेकरू बाजूला ठेवून जर मी स्तनपान केलं तर, कारण राजे रडतायत. आणि हे जर मासाहेबांनी पाहिलं तर मला अगोदरच सांगितलं बाळराजांना रडू देऊ नकोस, त्यांना रडायचं नाही तर लढायचं शिकवायचंय. त्या दासीने मांडीवरती घेतलं आणि स्वतःचा स्तनपान करणार. मासाहेब तिथं आल्या. बाळराजांना मांडीवरून घेतलं आणि गारगार गारगार असं फिरवलं. दूध पाजलं असेल तर बाहेर पडेल. हे बघ दासी, हे स्वराज्य निर्माण करायचं असेल बाळराजांना दासीचं दूध नकोय, या झाशीचं दूध पाहिजे, या झाशीचं दूध पाहिजे. सांगू द्या तुम्हाला किती लक्षात येतं, किती कळतं माझ्या लक्षात येत नाही. पण आई सुद्धा तेवढ्या कॅटेगरीची पाहिजे. तसे बाळ जन्माला येतात. राज तुम्ही जन्माला या. गाडीवर आपण स्टेटस लिहितो, सहज लिहितो. पण राजे तुम्ही आमच्या घरात नको, दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला या. गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. 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 युगायुगाचा गडकंधार येवन चाकरी करी सरदार. येवन चाकरी करी सरदार. येवन चाकरी करी सरदार. मराठी मरदा होऊन पुरता, मराठी मरदा होऊन पुरता, चाटल्या शत्रूच्या भुजा, आहो चाटल्या शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमीर हरा
गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमी लहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमी लहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमी लहरा गरजा शिवाजी राजा गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमी लहरा गरजा शिवाजी राजा 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 जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय पूर्वीचे राजे सुद्धा महान होते आताच काय बोलायचं गैया कटे मदिरा बढे आता लोकसंख्या वाढत चालली विचारही वेगवेगळे होत चाललेत गैया कटे मदिरा बढ़े सीनों में नोटों का ज्वर है वे भी विचार भी चल रहा है यहाँ घर घर में घुसखोरी है गुंडा ही मर्द कहलाएगा गुंडा ही मर्द कहलाएगा साधु संत को गालिया अरे वाह राज करने वाले तूने तो रावण को ही शर्मा दिया काहींना स्वप्न पडतात कसले रावणापेक्षा श्रीमंत होण्याचे अरे बाबा तुझ्या दोन साकळ्यान दोनच अंगठ्या त्याची लंका सोन्याची होती हा मरावे परी कीर्ती रूपी उरावे या ठिकाणी आल्याच्या नंतर मला काही तरुणांनी सांगितलं आमचे प्रेरणास्थान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रेरणा घेण्यासारखं जीवन आणि व्यक्तिमत्व होतं महाराज गरिबांसाठी लढणारा नेता होता अगदी ऊसतोड कामगारापासून टोल नाक्यावरून सामान्य माणसाने जरी फोन लावला तर अगदी दिल्लीच्या तक्त्यापर्यंत गेलेला माणूस सुद्धा आपला फोन उचलतो ही मोठी समाजसेवा आहे आता असे माणसं होणे नाही हा असे माणसं परत घडत नाही परत तयार होत नाही कारण आता साधा जवळच्या मित्राला जरी एखादा मित्र मोठा झाला फोन लावायचं म्हटलं की एजंटमध्ये घालावे लागतात हा मुंडे साहेबांचं जीवन आणि व्यक्तिमत्व फार आगळं वेगळं होतं त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून या ठिकाणी मी सांगेल हा काही राजकीय स्टेज नाही आहे हा वारकरी स्टेज आहे तरी सुद्धा एखाद्याचं जीवन समाज कल्याणासाठी असेल सांगायला काही हरकत नाही प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना सांगा ना मुंडे साहेब सांगा ना तुम्ही येणार का पुन्हा तुम्ही येणार का पुन्हा तुम्ही येणार का पुन्हा अशा माणसाची गरज आहे महाराज मी लातूरमध्ये गेल्याच्या नंतर मला विलासराव देशमुख साहेबांची आठवण होते आबा हे यांच्यासारखे माणसं भेटणं अशक्य आहे कार्यकर्त्याला सुद्धा आपल्या ताटात घेऊन कसं जेवायला बसवायचं हे या लोकांकडून शिकायचं महाराज हां त्या मुंडे साहेबांचा मी पोवाडा गात असते त्यालाही एक कारण आहे अशी घटना आमच्याही जीवनामध्ये घडली 100 एकर जमीन होती वारकरी होते माझे वडील जमीन देऊन टाकली गावकऱ्यांना मंदिर बांधा वारी करा काय करायचं ते करा नंतर स्वतःचं घरही जळालं काहीच राहिलं नाही आळंदीमध्ये राहत असताना मुंडे साहेबांची भेट झाली आणि नंतर मुंडे साहेबांनी जे केलं आमचं सगळ्यांचे शिक्षण केले आम्हाला जमीनही दिली म्हणून आज जर मी या स्टेजवरती उभी असेल तर साहेबांचे थोडेफार उपकार आहे म्हणून मी गात असते त्यांच्याबद्दल गात असते माझ्या मुंडे साहेबाचं माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजलं जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात गेला नाथाचा नाथ प्रजा झाली अनाथ गेला नाथाचा नाथ प्रजा झाली अनाथ चर्चा झाली लोकात अशी चर्चा झाली लोकात नाव गाजलं जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात होता गरीबाचा नेता दिन दुबळ्याचा दाता होता गरीबाचा नेता दिन दुबळ्याचा दाता परंतु
परंतु त्यांचं जीवन अशी संघर्षाची कथा, अशी संघर्षाची कथा. नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. माझ्या मुंडे साहेबाचं, माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, 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 नाव गाजत जगात. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर विश्व विभूती, गेले दिगंबर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. आहे राहिल्या त्याची रती जग माझी, राहिल्या त्याची जग माझी, राहिल्या त्याची रती जग माझी, राहिल्या त्याची जग माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर गेलेले माणसं परत दिसत नाहीत. सूर्य परत उगवतो पण माणसं गये हुए कभी आते नाही, श्री पुनकी याद आती है. गेलेले माणसं परत येत नाही, मायबाप परत भेटत नाही, समाज कल्याणासाठी जगणारे माणसं परत परत येत नाही, पण त्यांचे विचार रुजून जात असतात. रुजून ज्यांचे विचार रुजलेले आहेत, पिकलिया सेंद कडूपण गेले, असं जीवन व्यक्तिमत्व माझ्या संतांचं होतं. त्या संतांचे एकदा भजन करूयात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. माणसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. शेवटच्या चरणात महाराज तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आय तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दीपाप, लागून दीपाप, पुण्यागा पुण्यागा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. लागोने दीपाप पाप अंगा, लागोने दीपाप पुणे अंगा, सर्व सुखल्यानो सर्व अलंकार, सर्व सुखल्यानो सर्व अलंकार. आनंदे निर्भय दुलत सो आनंदे, आनंदे निर्भय आनंदे निर्भय
भय डुलत से असो सर्वांना मनापासून धन्यवाद देते. युवा प्रतिष्ठान सर्व ग्रामस्थ मंडळी सगळ्या तरुण पिढीला शुभेच्छा देते. इथून पुढचं जीवन तुमचं परमार्थाची झालर अशी जावं. कारण जेव्हा तुकोबारायचं कीर्तन चालायचं तर त्या कीर्तनामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे. तरुण पिढीला प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळते तेही कीर्तनात बसायचे. तुमच्या येथील तरुण पिढी कीर्तनामध्ये बसलेली आहे. शिवरायांचे विचार या गावामध्ये रुजलेले आहे. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारायच्या चरणी, मला आज आईवडिलांनी जन्म दिलाय, माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले देवा बोले करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला धिकार म्या करा